थांबा थांबा. नमस्कार मित्रांनो, आपण 2027 मध्ये DCH ऍप मध्ये ई पीक पाणी कशी करायची त्याचा पार्ट 2 प्रत्यक्षामध्ये ई पीक पाणी कशी करायची याच्या प्रात्यक्षिकासाठी आपण चापोली गावातील 599 गट नंबर हायडर मामा यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि ई पीक पाणी सहाय्यक राजू काचे हे पण आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांच्या माध्यमातून ई पीक पाणी कशी करायची हे आज आपण प्रात्यक्षिक जाणून घेणार आहोत. कालपर्यंत आपण DCH ऍप मध्ये ई पीक पाहणी मध्ये सहाय्यकांचा जो पासवर्ड आहे तो कसा रिसेट करायचा किंवा DCH ऍप कसा चालू करायचा हे आपण कालपर्यंत पाहिलं होतं. तर त्या ऍप मध्ये लॉग इन झाल्याच्या नंतर आज आपण प्रत्यक्षामध्ये कशी ई पीक पाहणी करायची हे आपण आज या व्हिडिओ मधून पाहणार आहेत. तर धन्यवाद. आपण ई पीक पाणी ऍप कडे जाऊया, DCH ऍप कडे जाऊया. तर धन्यवाद मित्रांनो, आपण कालपर्यंत ई पीक पाणीमध्ये आपला पासवर्ड रिसेट करून घेतला असेल तर आपण बघा 2 नंबरचं ऑप्शन तुमच्या खात्यात साइन इन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सर्वेक्षक म्हणून साइन इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपले राजू काचे यांचा आपण या ठिकाणी मोबाईल नंबर प्रविष्ट करूया. तर मित्रांनो, आपण लॉग इन केल्याच्या नंतर या स्क्रीनवरती आपण येतो मित्रांनो. तर आपल्याला बघा या स्क्रीनवरती काय काय दिसतं हे पाहायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला माझे कार्य 1 नंबरला माझे कार्य यामध्ये आपण सहाय्यकांना सध्या 17 गट देऊन फक्त एक टेस्ट करण्यासाठी आपण 17 गट देऊन पाहिलो आहेत. तर या ठिकाणी सहाय्यकांना दिलेले गट प्लॉट येत आहेत. त्यानंतर पर्यवेक्षकांच्या टिप्पण्या, तर पर्यवेक्षक आपण ग्राम महसूल अधिकारी किंवा जे कोणी पर्यवेक्षक असतील त्यांनी काही टिप्पण्या दिलेल्या असतील तर ते या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर सर्वेक्षकांसाठी उपलब्ध सेट करा असं या ठिकाणी आहेत आणि मास्टर माहिती असे या पद्धतीने या ठिकाणी सहाय्यकांच्या लॉग इनमध्ये 4 टॅब आहेत. तर आपल्याला सर्वप्रथम माझे कार्य या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा वरच्या साईडला आपल्याला या पद्धतीने स्क्रीन येते. तर अपलोड प्रलंबित या ठिकाणी आपण सहाय्यकाला किती गट दिलेले 17 मागा म्हटल्याप्रमाणे तर या ठिकाणी दिसतात. अपलोड केलेली संख्या 0 आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं हे करणार आहेत त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी त्याचा अपलोड केलेली संख्या वाढत जाणार आहे. तर चला आपण प्रत्यक्षामध्ये आता ई पीक पाणी करणार आहेत. तर बघा सर्वेक्षण प्रलंबित यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर बघा या पद्धतीनं त्यांना गट दिसणार आहेत की आपल्याला देण्यात आलेले कोणचा गट आहे, कोण शेतकरी आहे वगैरे वगैरे या ठिकाणी दिसणार आहे आपल्याला. तर आपण या ठिकाणी चला 599 मध्ये आपण आता सध्या उभा आहेत. तर बघा या ठिकाणी 599 गट आहे. तो गट आहे बब्रुवान राजाराम हाळनर यांचा हा गट आहे. तर आपण या ठिकाणी सर्वेक्षण सुरू करा या बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला बघा आपल्याला ॲप आपला तो त्या गटामध्ये आहेत नाही दाखवत आहे. आपण कुठे आहे त्या गटामध्ये दाखवत आहे. मी या ठिकाणी बघतात हे आपण या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी बब्रुवान हाळनर यांचं हे शेत आहे. तर आपण त्यांची पीक पाणी कशी करायची हे आपण आता पाहणार आहोत. तर बघा खाल्ल्या साईडला पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे. आपण त्या गटामध्ये आहेत. हे ब्ल्यू लाईन जी आहे मित्रांनो हे साईडची, ह्या ब्ल्यू लाईनच्या मधला हा गट आहे. आपल्याला जो दिसतो हा मधला गट आहे. आपण याच गटाच्या मध्यभागामध्ये उभे आहेत. तर चला आपण ई पीक पाणीला सुरुवात करूया. आता पुढे जा या बटनवरती खाली क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जर या ठिकाणी पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे. शेत मालकाचे नाव या ठिकाणी येते बघा. या ठिकाणी बब्रुवान राजाराम हाळनर यांचं आहे. त्यांच्या शेताचे क्षेत्रफळ या ठिकाणी आलेले आहे. ते हेक्टर आरमध्ये आहे. यानंतर या स्क्रीनच्या पुढे जायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर बघा या ठिकाणी काय म्हणतं, शेतकऱ्यांचे नाव आणि त्यांचे क्षेत्र, जमिनीचा वापर बिगर शेती करण्यासाठी केला आहे का. तर आपल्याला या ठिकाणी बिगर शेती म्हणजे काय, एखादा कारखाना आहे किंवा जमीन त्या ठिकाणी घर बांधलेले आहेत हे केलेलं आहे का. जर असेल
तर होय वरती टिक करायचे. बाय डिफॉल्ट या ठिकाणी होय असते. बरेच बरेच ई पीक पाणी सहाय्यक काय करत आहेत तर होय ठेवून या ठिकाणी त्यांचं क्षेत्र वगैरे टाकायचं, तर ते जमीन पडीक पडत आहे मित्रांनो. जर जमीन ॲक्च्युअलमध्ये पडीक असेल तर या ठिकाणी पडीक टाकायचं आहे. या ठिकाणी थोडंसं लक्ष करा, ही जमीन पडीक नाही, पेरणीखाली आहे. आपल्याला तर काय करायचं आहे, जमिनीचा वापर बिगर शेती करण्यासाठी केला जातो आहे का नाही, तर आपण काय करणार आहे त्या ठिकाणी नाही या बटनवरती क्लिक करणार आहेत. आणि पुढे जा या बटनवरती, पुन्हा खाल्ल्या साईडला या ठिकाणी बघा पुढे जा आहे, त्या पुढे जा बटनवरती आपण क्लिक करणार आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा काय येतं, सदर पडीक, नापीक की मोकळी जमीन आहे. तर ही जमीन पडीक नाही, नापीक नाही किंवा मोकळी बी नाही, तर ही जमीन पेरलेली आहे. तर आपण या ठिकाणी पडीक वगैरे नाही म्हणून नाही करणार आहेत आणि पुढे जा या बटनवरती खाली क्लिक करणार आहेत. आता या ठिकाणी बघा काय येतं, तर या स्क्रीनवरती बघा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हणतं, इज देअर एनी एरिया विच इज ऑलरेडी हार्वेस्टेड. जर समजा आपण या ठिकाणी ही पीक पाणी करायला आलोत आणि शेतकऱ्यांची आपण ही पीक पाणी करायच्या आधीच जर त्यांची शेतीतील पीक काढून टाकलं असेल तर या ठिकाणी आपल्याला होय करायचं आहे. आणि जर काढलेलं नसेल, प्रत्यक्षात उभा असेल आपण ही पीक पाणी करायला गेल्याच्या नंतर ते पीक, तर आपल्याला त्या ठिकाणी नाही करायचं. यांच्या शेतामध्ये सध्या पीक उपलब्ध असल्यामुळे आपण काढलेलं नाही म्हणून नाही या बटनवरती करणार आहेत आणि खाली पुढे जा या बटनवरती क्लिक करणार आहेत. तर आता बघा या ठिकाणी मित्रांनो, आता आपण खऱ्या ही पीक पाणीला म्हणजे प्रत्यक्षात ज्यांच्या शेतामध्ये पिकं आहेत त्या पेजवरती आलेलो आहेत मित्रांनो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय, ही 1 नंबरला पेरेनियल म्हणजे काय मित्रांनो, तर आपण या ठिकाणी थोडक्यात त्याची माहिती घेऊ. तर मित्रांनो, पेरेनियल पिकं म्हणजे कोणचे पिकं, बहुवार्षिक, जसं की 1, 2, 3, 4 वर्षापेक्षा जो पीक शेतामध्ये राहतं, जसं की आंब्याची बाग आहे मित्रांनो किंवा पेरूची बाग आहे, हे कसं राहतं, बहुवार्षिक पीक राहतं. त्यामुळे आपण त्याला पेरेनियल पिकं म्हणजे जे बहुवार्षिक पिकं आहेत ते जर असतील, समजा आंबा आपल्याला लावायचा आहे तर आपण यावरती टिक आहे ऑलरेडी, तर या ठिकाणी आपल्याला ते पिकं घेण्यासाठी या ठिकाणी हे करायचं आहे आणि या ठिकाणी ॲड केल्याच्या नंतर पिकांचे नाव वगैरे या ठिकाणावरून घ्यायचं आहे. तर यांच्या शेतामध्ये आपल्याला पेरेनियल पीक नाही. तर त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन पहा मित्रांनो काय आहे, 2 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो बेनियल पिके. तर बघा या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन आहे. तर त्या ठिकाणी काय असतं मित्रांनो, द्विवार्षिक, जसं की एखादी पपईची बाग असते 2 वर्षासाठी लावलेली असते किंवा आणखीन कोणचे पिकं असतील ती 2 वर्षासाठी, एकापेक्षा 2 वर्षासाठी घेतलं जातं, त्या पिकांची नोंद या ठिकाणी करायची आहे. आणि त्याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो सीजनल, आपल्या मराठवाड्यामध्ये बहुतांशी पिकं ही सीजनल आहेत. म्हणजे आपण खरीपामध्ये सोयाबीन घेतो, तूर घेतो, मूग घेतो, उडीद घेतो, हे पिकं. आणि समजा रब्बीमध्ये आपण काय घेतो, तर रब्बीमध्ये आपण भुईमुग घेतो, गहू घेतो, रब्बी ज्वारी घेतो, हे पिकं. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आता सध्या ह्या सीजनलमध्ये आपल्याला मित्रांनो कार्य करायचं आहे. तर आपण या ठिकाणी तेच प्रत्यक्ष आता पाहणार आहेत. तर चला आपण याच्यामध्ये पुढे जाऊ. सीजनलवरती क्लिक करायचं आहे. आता बघा या ठिकाणी प्रश्न काय येतो मित्रांनो, इज देअर एनी सीजनल क्रॉप. तर आपल्याला आहे या ठिकाणी कोणचं क्रॉप आहे का सीजनल असं विचारत आहे, तर होय म्हणायचं आहे आपल्याला. या ठिकाणी होय म्हणायचं आहे आणि त्या क्रॉपचं या ठिकाणी बघा या बटनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे, प्लसच्या साईनवरती, अधिकच्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पीक निवडायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हळदर मामांच्या शेतामध्ये काय आहे, तर या ठिकाणी सोयाबीन आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला सोयाबीन सर्च केलं तरी चालतं मित्रांनो. या ठिकाणी या ठिकाणी सोयाबीन असं या पद्धतीने निवडायचं आहे. आता पीक वाण निवडायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी जेनेरिक आहे का, आता पेरणीची तारीख टाकायची. आपण हळदर मामांकडून विचारून घेणार कधी पेरले हळदर मामा आपण, तर जुलैच्या 2 तारखेला पेरले असं यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आपण या ठिकाणी 2 जुलै आपण तारीख टाकलेलं आहे. क्रॉप पॅटर्न या ठिकाणी विचारतोय मित्रांनो आपल्याला. तर त्यांचं क्षेत्रामध्ये मिक्स आहे तूर आणि सोया. तर आपण या ठिकाणी मिक्स निवडणार आहेत, त्या मिश्र पीक मिक्स निवडणार आहेत.
तर त्यांच्या बघा 4-5 ओळीच्या नंतर 2 तुरीच्या आहेत. तर आपण 1 हेक्टर किती जमीन होती जी क्षेत्र त्यांचं होतं त्यापैकी त्यांच्या क्षेत्रामध्ये एक 90 सोयाबीन आहे. आपण या ठिकाणी टाकणार आहे 0.90 सोयाबीन टाकणार आहेत. त्यानंतर आपण सिंचन प्रकार, या ठिकाणी सिंचन प्रकार त्यांचा काहीच नाही आताच्या पिकाला, गैरसिंचित आहे. सध्या ते पावसाच्या पाण्यावरतीच सध्या सोयाबीन घेत आहेत. तर आपण या ठिकाणी आता त्या पिकाचा फोटो घेणार आहेत मित्रांनो. फोटो काढताना पहा, आता आपल्याला विचारतं तर आपण तर या ठिकाणी आपण त्यांच्या क्षेत्राची पहिली फोटो क्लिक केलेली आहे. आता आपल्याला वेगळ्या वेगळ्या अँगलमध्ये दुसरी फोटो घ्यायची आहे आपल्याला. एका पिकाचे फोटो जर बरोबर आणले डायरेक्ट रिजेक्ट आहे. या ठिकाणी आपण फोटो काढलेले आहेत आणि जोडा करणार आहेत. आता मित्रांनो आपल्याला तूर, आता हे आपण एक घेतलं सोयाबीन. आता पण आपल्याला काय करायचं, यानंतर ह्याच प्लसच्या साईनवरती आपण मिक्स पीक नोंदवायलो आहेत मित्रांनो. या ठिकाणी तूर आणि सोयाबीन मिक्स आहे. तर आपण या ठिकाणी काय करणार आहेत, या प्लसच्या साईनवरतीच क्लिक करणार आहेत आणि त्यांचं तूर जे आहे ते या ठिकाणी आपण, तर या ठिकाणी आपल्याला तूर नोंदवायची आहे. तर पिजन या ठिकाणी टिक करायचं आहे. त्याची पण आपल्याला वाण लिहायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपण एकच दिलं जेनेरिक, तर त्यामुळे आपल्याला दुसरं निवडता येणार नाही. पेरणीची तारीख 2 जुलै आहे, हे आपण या ठिकाणी केलेले आहे. तर मिक्सड आपण या ठिकाणी तूर मिक्स असल्यामुळे टाकणार आहेत. आपण सोयाबीनला 90 एक 10 मधलं 90 आपण सोयाबीनला निवडलं होतं. तर उर्वरित क्षेत्र हे तूर या पिकाखाली आहे. तर या ठिकाणी आपण 0.20 टाकलेलं आहे उर्वरित क्षेत्र. सिंचनाचा प्रकार, सध्या यांच्या या पिकाला कशाचंच सिंचन नाही, म्हणजे पावसाच्या पाण्यावरतीच आहे. तर गैरसिंचित आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण तूर या पिकाचे आपले फोटो घेत आहेत मित्रांनो. एक 3 फोटो आपल्याला वेगळ्या वेगळ्या अँगलने घ्यायचे आहेत मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला फोटो घ्यायचे आहेत. आपण गटाच्या एकदम मध्यामध्ये आहेत. जर आपल्याला या ठिकाणी काही टिप्पणी लिहायची असेल तर या ठिकाणी लिहायची आहे, नाही तर जोड आहे, असं करायचं आहे मित्रांनो. आता बघा आपण या ठिकाणी मिक्समध्ये क्रॉप केलेला आहे. एक महत्त्वाचं मेन जे पीक आहे ते सुरुवातीला या ठिकाणी बघा मिक्स आलेला आहे सोयाबीन, आणि त्यानंतर तूर हे आलंय. त्यांचं क्षेत्र पण 90 आणि 21 या पद्धतीनं. हे आपण केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याला पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर पहा बघा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने येऊन जातं. त्यांचा सिंचनाचा प्रकार काय आहे, गैरसिंचित आहे या ठिकाणी आलेला आहे. पिकाची स्थिती काय आहे, जमिनीचं क्षेत्र काय, शेर आपण काय या ठिकाणी भरलेला नाही मित्रांनो. तर या ठिकाणी आपण मी मीडिया फाईल्स आणि इतर डेटा सत्यापित केला आहे या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पीक पाणी पर्यवेक्षक आपल्या यांना, पीक पाणी सहाय्यकांना, आणि या ठिकाणी जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा आपल्याला आता या ठिकाणी दिसून आले की आपण एका गटाची ई पीक पाणी केली, अपलोड पण केली. तर आपण कशा पद्धतीने झाली हे पण पाहून घेऊया. या ठिकाणी बघा त्या शेतकऱ्यांचं नाव आलेले पहा करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. आता यांचं आपण ई पीक पाणी सहाय्यकांनी केल्याच्या नंतर ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्या लॉगिनला ते पूर्वावलोकनासाठी प्रलंबित राहणार आहे. त्यांनी पूर्वावलोकन केल्याच्या नंतर ते 7/12 इफेक्ट होणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण पाहूया या पद्धतीने त्यांनी केलेली त्यांची पीक पाणी झालेली आहे मित्रांनो. आपण या पद्धतीने पाहिलात. त्यांचं दुय्यम पीक आहे ते तूर आहे आणि मुख्य पीक आहे ते सोयाबीन आहे. या पद्धतीने त्यांनी आपण काढलेले फोटो पण आपल्याला या ठिकाणी पाहता येतात मित्रांनो. ठीक आहे, फोटो पण व्यवस्थित दिसत आहे. ठीक आहे.
तर धन्यवाद मित्रांनो. आपण या पद्धतीने ही पीक पाहणी करावी. मिक्स असेल तर मिक्स, आणि जर हे असेल स्वतंत्र असेल तर त्याप्रमाणेच आपल्याला सिंगल द्यायचं आहे आणि या पद्धतीने करायचं आहे. तर आपण ही पीक पाणी करताना फक्त पडीत वगैरे जे ॲक्च्युअल फील्डमध्ये आहे ते करायचं आहे. पडीक असेल तर पडीक, जर हार्वेस्ट आधीच केलेला असेल तर आपल्याला ते हार्वेस्ट असं करायचं आहे. अन्यथा आपल्याला या पद्धतीने आपलं सीझनल पिकामध्ये घ्यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जर असेच व्हिडिओ आपल्याला आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढे आपल्याला असेच व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.